पिंपळनेरच्या नीलकंठ नगरात लग्न सोहळ्यात रक्तरंजित संघर्ष, तिघांचा मृत्यू, 4 जखमी. SSVPS संस्थेची शिवचरित्र व्याख्यानमाला, अशोक बांगर यांनी गुंफलं द्वितीय पुष्प. शिवजयंती दिनी छत्रपती शिवरायांना धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे अभिवादन. आणि शिवजयंतीनिमित्त धुळे शहर झालं भगवामय. अभिवादनासह दुचाकी रॅलींचा दणदणाट. पिंपळनेर येथे आनंदोत्सवासाठी जमलेलं लग्नघर अचानक भीषण हिंसाचाराने आदरलं. पिंपळनेर येथील नीलकंठ नगरात गोसावी समाजाच्या लग्न कार्यादरम्यान धारदार शस्त्राने झालेल्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शिवजयंतीच्या दिवशी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हळदीच्या दिवशी साखरपुड्याची तयारी सुरू असताना साक्री व सोनगड येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये आधीपासूनच वाद सुरू होता. साखरपुड्यापूर्वी काही नातेवाईकांनी व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह संदेश आणि व्हिडिओ प्रसारित केल्याने तणाव अधिक वाढला होता. याच वादातून लग्नस्थळी अचानक कुरापत काढत धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आल्याचं पोलीस तपासात पुढे आलंय. या हल्ल्यात देवेंद्र ज्ञानेश्वर पवार वय 35, सुरेश गिर मोजगीर गोसावी वय 55 आणि साहिल सुरेश गोसावी वय 22 यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयत साहिल आणि सुरेश गिर मोजगीर गोसावी हे दोघेही पितापुत्र आहेत. पंकज अशोक गिर, सुरेश सुपडू गिर आणि सागर गोसावी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गंभीर जखमींपैकी एकाला पुढील उपचारांसाठी तात्काळ धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं. या प्रकरणी कानागिरी मुलागिरी गोसावी, यशवंत गोपाल गोसावी, अनिल गिरी हटुगिरी गोसावी, सोनूगिरी गोसावी, विजुगिरी हटुगिरी गोसावी, कमलेश गिरी शंभूगिरी गोसावी आणि हर्षू शंभू गोसावी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. लग्न सोहळ्यातील या रक्तरंजित घटनेमुळे पिंपळनेर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. कॅमेरामन संजय सूर्यवंशी, मी महाराष्ट्र न्यूज, पिंपळनेर. माजी नगरसेवक साक्री, भटके उमुक्त हक्क परिषद, उत्तर महाराष्ट्र शिवसेना संपर्क प्रमुख. इथं पिंपळनेर इथं घोडेमाल इथं माझ्या भाषाची मुलीचं लग्न होता. विजू गोसावी त्याची मुलीचं लग्न होता. त्यांनी पत्रिका दिली. मुलगी पिंपळनेरची मुलगी सोनगडला दिलेली आहे. तर सोनगडला दिलेली आहे तर सोनगडवाल्यांचे जरा वागणूक त्यांचे जे आहे ना राहणीमान सर्व आहे ना ते लोकांना कोणाला बी भांडतात. तर त्यांनी स्टेटस टाकला की पिंपळनेर लग्नामध्ये 18 तारीख, 19 तारीख आणि 20 तारीख ह्या तारखेला आम्ही तुम्हाला काय आहे आमचा दाखवू आणि तुमच्या काय अस्तित्व आहे ते संपू. तर मी रात्री मुंबईला होतो. मुंबईहून येताना 11 वाजता पिंपळनेर इथं माझ्या भाषाकडे गेलो. म्हटलं भाऊ हे लोक असे स्टेटस टाकताय तर स्टेटस टाकताय म्हटलं तर तुझ्या घरात लग्न आहे म्हटलं तर लग्नात भांडण व्हायला नको म्हटलं तर तू तिथला नवरदेव आहे त्यांना सांगून काही समजून दे ग जेणेकरून भांडणं होणार नाही. पण तरी माझ्या मनात धाक होता. माझ्या मनात धाक असताना म्हणे मामा म्हणे तसं काय होणार नाही, तुम्ही या बिंदास म्हणे आज साखरपुडा आहे म्हणे, रात्री हळदी आणि उद्याचं लग्न आहे म्हणे, तुम्ही यात. म्हटलं बघा. तरी मी जयू अण्णाला सोबत घेतला. जयू अण्णाला साक्रीहून निघताना साखरपुड्याला निघताना जयू अण्णाला सोबत घेतला आणि साक्री पिंपळनेर पोलीस स्टेशनला गेलो. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या 3 दिवसीय शिवचरित्र व्याख्यानमालेचं द्वितीय पुष्प शिवव्याख्याते अशोक बांगर यांनी गुंफलं. लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवराय हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. नॉर्थ पॉईंट इंग्लिश मीडियम स्कूलच्या भव्य प्रांगणात या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल रोहिदास पाटील हे होते. याप्रसंगी विचारमंचावर डॉक्टर S.T. पाटील, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन, माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं. शिवव्याख्यातांना संस्थेचे चेअरमन
कुणाल रोहिदास पाटील यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा शानदार पुतळा सन्मान वस्त्र प्रदान करून सन्मानित करण्यात आलं. शिवचरित्र व्याख्यानमालेचा वैचारिक आस्वाद घेण्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, तरुण तरुणी, माता भगिनी, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मुख्य व्याख्यानापूर्वी संस्थेने राबविलेल्या शिवचरित्र व्याख्यानमाला स्पर्धेची विजेता तूता खलाने विद्यालयाची इयत्ता 11वीची विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी जितेंद्र माळी हिचं छोटेखानी व्याख्यान झालं. व्याख्यानापूर्वी संस्थेने सादर केलेले फक्त आणि फक्त जिजाऊ कन्यांनी सादर केलेल्या जाणता राजा महानाट्याचं डिजिटल सादरीकरण करण्यात आलं. मुख्य विषयाला हात घालताना शिवव्याख्याते मांगर म्हणाले की जर आपल्या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर आज आपल्या देशाला हजारो किलोमीटर दूर असलेली शत्रू देशाची सीमा कदाचित आपल्या घराभोवती किंवा फक्त एखादा किलोमीटर दूर राहिली असती. दूरदृष्टी लाभलेला राजा स्वराज्य निर्माण करून थांबला नव्हता. त्यांनी रयतेचं हित जोपासण्याचे कायदे अंमलात आणले. सागरी किल्ले, भुईकोट किल्ले, रायगडाची निर्मिती यासारख्या अनेक योजनांची आखणी आणि पूर्तता करणारा जाणता राजा फक्त आणि फक्त तो म्हणजे आपला लोककल्याणकारी छत्रपती शिवाजी महाराज, आपले शिवराय. या शब्दात शिवविचार मांडताना शिवचरित्रातील अनेक प्रसंगांना उलगडून बांगर यांनी उपस्थितांना खिळवून ठेवलं. याप्रसंगी श्रीमती लताताई पाटील, डॉक्टर ममता पाटील, सौ अश्विनी कुणाल पाटील, सौ संगीता निहाल पाटील, धुळे मनपा महापौर मायादेवी परदेशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तोडणाऱ्या लंडग्याचे आत्मे शहरले असतील, शिर कापणाऱ्या सैतानाचे हात हे थरथरले असतील, राजे हात हे थरथरले असतील. इथल्या मातीत स्वतःच्या देहाचं आत्मबलिदान देणारे धर्मवीर धर्मरक्षी शिवपुत्र संभाजी राजे यांना तुम्हा सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरांनी, एवढंच नाही शिल्पकारांनी, कलाकारांनी, कवींनी कैलास उभा केला. शिल्पकारांनी या महाराष्ट्राच्या दगडाला हसायला लावलं, बोलायला लावलं, रुसायला लावलं. एवढंच काय तर इथल्या संत महंतांनी या महाराष्ट्राचा स्वर्ग निर्माण केला. 700 वर्षापूर्वी, खरं तर 700 वर्षापूर्वीचा आमचा महाराष्ट्र हा सुख समाधानाने संपन्न असा महाराष्ट्र होता. संतांचा हा महाराष्ट्र ईश्वर विष्णांची मांदियाळी गात होता. एवढंच काय तर या महाराष्ट्रातील पंढरीवर वारकऱ्याचा वारकरी ध्वज, तर जवळच असणाऱ्या देवगिरीवर, देवगिरी माहितीये का, आणि तितक्याच आवेशानं खरारक्त महाराष्ट्रावर चालून आल्या 8,000 पठाण महाराष्ट्राच्या सीमेवर दाखल झाला. कधी या पठाणांचा युद्धपुकार आसमान फाळत होता, धूळ उसळत होती, घोड्यांच्या बेहोश तापाखाली जमीन चेंगरत होती. महाराष्ट्राच्या सीमेवर हंबरड्यानी किंकाळ्या फुटत होत्या. महाराष्ट्राच्या सीमेवर फुटणारे हंबरड्यानी किंकाळ्या देवगिरीच्या यादव राजाच्या कानी गेल्या, पण त्याही उशिरा. तोपर्यंत पठाण नर्मदा पार करून सातपुडा पर्वत चढून 100 कोस महाराष्ट्रामध्ये घुसला होता. महाराष्ट्राचा सेनापती आणि देवगिरीचा राजपुत्र आपल्या सैन्यासह तीर्थयात्रेला गेल्याची बातमी याच माणसानं अल्लाउद्दीन खिलजी पठाणाला दिल्लीला पाठवली. त्याच्याही पुढे जाऊन अल्लाउद्दीन खिलजी पठाणाच्या आक्रमणाच्या बातम्या दडून ठेवल्या आणि त्याच्याही पुढे जाऊन अल्लाउद्दीन खिलजी पठाणाच्या मार्गावरील आपल्या शूर परमप्रतापी सरदाराला अल्लाउद्दीन खिलजी पठाणास अटकाव न करण्याचे सक्त 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 आदेश दिले. त्यामुळेच विनाटकाव बिनभोबाट अल्लाउद्दीन खिलजी पठाण देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याला आला. सांगितलं, किल्ल्यामध्ये धान्याची पोती भरून ठेवा, तोफ्याचा दारुगोळा ओला करा आणि आपल्या सर्व चोरवाटा बंद करा. मात्र पुन्हा एकदा गद्दारी झाली. किल्ल्यामध्ये धान्याऐवजी मिठाची पोती भरून ठेवली, तोफ्याचा दारुगोळा ओला केला आणि आपल्या सर्व चोरवाटा पठाणांना दाखवल्या. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार भवन येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पदाधिकारी व पत्रकार बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं. याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्ते, उपाध्यक्ष अतुल पाटील, माजी अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, मिलिंद बैसाने, सुनील पाटील, प्राध्यापक मोहन मोरे, सचिव सचिन बागुल, पुरुषोत्तम पाटील, सुभाष वाघ, धनंजय गाळणकर, भास्कर फुलपगारे आदी पत्रकार उपस्थित होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदू स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी राजे महाराज यांच्या शिवजयंतीनिमित्त आज धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ भवन येथे त्यांना अभिवादन करून त्यांना जयंतीच्या प्रतिमा पूजन सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले.
यावेळी माजी अध्यक्ष चंद्रशेखर आबा पाटील, पत्रकार संघाचे सचिव सचिन बागुल, माजी अध्यक्ष सुनील पाटील, ओम भैया शर्मा आणि उपाध्यक्ष अतुल पाटील माझ्या सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. त्यामुळे तसेच धुळे जिल्ह्यातील तमाम नागरिकांना तसेच पत्रकार बांधवांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती संपूर्ण जगभरात प्रचंड उत्साह आणि जल्लोषमय वातावरणात साजरी करण्यात आली. धुळे शहरातील शिवजयंतीनिमित्त अनेक कार्यक्रम संपन्न झाले. शिवजयंती निमित्ताने संपूर्ण शहर भगवामय झालं होतं. ठिकठिकाणी अभिवादनाचे कार्यक्रम पार पडले. साक्री रोडवरील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला शिवप्रेमींकडून अभिवादन करण्यात आलं. तसेच संतोषी माता चौक परिसरात शिवसेना उबाठाच्या वतीने आकर्षक असा शिवकालीन सेट उभारण्यात आला होता. सोनेरी रंगांचा हा सेट प्रचंड खुलून दिसत होता. सेटवरच छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा ठेवण्यात आला होता. या पुतळ्याला शिवप्रेमींनी अभिवादन केलं. तसेच पुतळ्यासोबत सेटवर फोटो सेशन आणि सेल्फी घेणं दिवसभर सुरू होतं. सेटवर स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमा देखील लावण्यात आल्या होत्या. शिवजयंतीच्या निमित्तानं संपूर्ण शहरात प्रमुख चौकांसह रस्त्यांलगत शुभेच्छा बॅनर लावण्यात आले होते. संपूर्ण रस्ते दोन्ही बाजूंनी बॅनरने व्यापले होते. शिवजयंती निमित्ताने शहराच्या अनेक भागातून वाजत गाजत मोटरसायकल रॅली काढण्यात आल्या. या रॅलींमध्ये तरुण वर्ग मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. भगवे फेटे आणि भगवे ध्वज या रॅलींमधून लक्ष वेधून घेत होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.